उन्हाळ्यात सर्वात आवडता पदार्थ म्हणजे आमरस। या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने असा आमरस बनवणार आहोत जो कधीही काळा पडणार नाही आणि चवही जबरदस्त लागेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कुटुंबासाठी परफेक्ट आमरस तयार करा। सगळ्यात अगोदर मी 4 आंबे घेतलेले आहेत, त्याला कट करून घेऊया। हे रत्नागिरी हापूस आंबे आहेत। आमरस बनवण्यासाठी चांगले पिकलेले आंबे घ्यायचे, त्याने आमरसला चांगली चव येते। त्यामुळे शक्यतो आंबे चांगले पिकलेले असावेत। आंबे आपले सगळे कट करून झालेले आहेत। आता पुढची प्रोसेस करून घेऊया। सगळ्यात अगोदर एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत 2 आणि चवीनुसार साखर घेऊया आपण। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्याच्यावरती आपण पुरण चाळायची चाळण ठेवून घेतोय आणि कट केलेले आंबे त्याच्यावरती प्रेस करून रस काढून घेऊया। व्यवस्थित प्रेस करून रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। सगळ्या आंब्याचा अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित रस काढून घेऊ। अशा पद्धतीने आंब्याचा रस काढून घेतला की आंब्याच्या रसाला चांगलं टेक्स्चर मिळतं। मेन म्हणजे कलर पण चेंज होत नाही आणि त्याची चव पण चेंज होत नाही। पण आपण ज्यावेळी मिक्सरला लावतो त्यावेळी तो थोडा काळा पडतो, टेक्स्चरही बिघडतं त्याचं। त्याच्यामुळे आमरस बनवतावेळी अशा पद्धतीने शक्यतो आमरस बनवा, चव खूप छान येते। जवळजवळ सगळ्या आंब्यांचा रस काढून झालेला आहे आपला। आता चाळणीच्या पाठी जे चिकटलेला रस आहे तो काढून घेऊ आपण। मिश्रण थोडं मिक्स करून घेऊया साखर विरघळण्यासाठी। आपला आमरस बनवून तयार झालेला आहे। किती जबरदस्त कलर आणि थिकनेस आलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर आणि 4-5 केसरच्या कांड्या पण मिक्स करून घेऊ शकता, त्याने चव थोडी इन्हान्स होते। थिकनेस बघा किती जबरदस्त आलेला आहे। आता आपण एका बॉलमध्ये सर्व करून घेऊया। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।